आपल्या समोर बसलेले माननीय मडावी साहेब आदिवासी साहित्य संमेलनाविषयी काही झालेल्या घडामोडी व माहिती देत आहे, ते तुम्ही ऐकावे. धन्यवाद. अलीकडे 2 दिवसापासून आदिवासी साहित्य संमेलनाच्या संदर्भामध्ये अनेक लोक चर्चा करताना दिसत आहेत आणि म्हणून मला असं वाटायला लागलं की आदिवासी साहित्य चळवळीच्या संदर्भामध्ये अनेक लोकांना काहीही माहिती नाही आणि म्हणून त्या लोकांना आदिवासी साहित्य चळवळ काय प्रकार आहे, ते कधी सुरू झाली, आतापर्यंत कोणकोणत्या टप्प्यावरती येऊन पडली येत आली आहे आणि पुढे आपण ते कशी घेऊन जाणार आहोत, या संदर्भामध्ये काही गोष्टी सांगणं मला वाटते अनिवार्य आहे आणि म्हणून मला आज आपल्या समोर येण्याची गरज पडलेली आहे. खरं म्हणजे आदिवासी साहित्य हा जो प्रकार आहे, हा प्रकार खऱ्या अर्थानं दलित साहित्य ज्या पद्धतीनं पुढे आलं, कारण एकतर मराठी साहित्य या साहित्य संमेलनाला आता जवळजवळ 100 वर्ष होत आहे. ते दरवर्षी एक याप्रमाणे ते दरवर्षी साहित्य संमेलन घेत असते. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आहे आणि या साहित्य परिषदेच्या वतीनं हे संमेलन होत असते. मला वाटते यावर्षी आता फेब्रुवारीमध्येच दिल्लीमध्ये हे दुसऱ्यांदा मराठी साहित्य संमेलन होऊ घातलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवरती आदिवासी साहित्य संमेलनाची काय परिस्थिती आहे, काय अवस्था आहे, कारण दलित साहित्य संमेलन आंबेडकरी प्रेरणा घेऊन ज्या पद्धतीनं पुढे आलं आणि त्याने या साहित्य क्षेत्रामध्ये प्रचंड मोठा विद्रोह केला आणि आपली भूमिका मांडली, आपलं जगणं मांडलं, आपल्या भावना मांडल्या लोकांसमोर आणि ते साहित्य अतिशय लोकप्रिय झालं. या आधारावरती आदिवासींचं जगणं त्याहीपेक्षा वेगळं, डोंगर दरीमधलं जीवन, अतिशय हालाकीत राहणारी माणसं, जंगलामध्ये जीवन जगणारी माणसं, असं एकंदरीत आदिवासींचं विश्व आणि या आदिवासींच्या विश्वामध्ये किती दुःख आहे, किती सुख आहे, कोणत्या प्रकारचं दुःख आहे, कोणत्या प्रकारचं सुख आहे, या माणसांची भावना काय आहे, या माणसांच्या जीवनामध्ये जे जे काही घडते आहे ते आतापर्यंत साहित्यामध्ये आलं का, जर ते आलं नसेल तर ते लोकांपर्यंत आणलं पाहिजे, ते लिहिलं गेलं पाहिजे या उर्मीमधनं. कारण आदिवासी साहित्य पहिल्यांदा केवळ बोली भाषेमध्ये होतं, कारण आमच्या लग्नामधली गाणी असतील, मृतांमधली गाणी असतील, एखाद्या दंडारीतले गाणी असेल, हे गाणे म्हणजे आदिवासींचं मौखिक साहित्य असं एकंदरीत त्यांचं चित्र होतं. पण जशी पिढी शिकायला लागली, त्यांना आंबेडकरी प्रेरणा आली, सगळ्या समाजाचं भान आलं आणि मग या लोकांना वाटायला लागलं आपण पण आदिवासींचं दुःख साहित्यामध्ये मांडलं पाहिजे. कारण हे जर आपण मांडलं, हे लोकांना माहिती नाही, हे अफलातून आहे, हे लोकांपर्यंत गेलं तर लोकांना आदिवासींचं जगणं कळेल, आदिवासींचं जीवन कळेल. या उर्मीमधनं खरं म्हणजे हे साहित्य लिहायला घेतलेलं आहे. जेव्हा साहित्य लिहायला लोकांनी सुरुवात केली, पहिल्यांदा कविता लिहिली, पहिल्यांदा मुखामध्ये कविता येते, गाणं येतं, नंतर मग लेख येतो, नंतर कादंबरी येते, नंतर कथा येते, नंतर नाटक येतं. अशा विविध साहित्याचे जे अंग आहे ते त्या साहित्यामध्ये येत असतात मित्रो. आणि म्हणून पहिल्यांदा मग आमच्या डॉक्टर विनायक तुमरावांना असं वाटलं की जे कोणी लिहायला लागलेले आदिवासींमधले या लोकांना आपण एकत्र केलं पाहिजे. कारण एकत्र करून जेव्हा संमेलन आपण निर्माण करतो किंवा घडवतो तेव्हा एकमेकांचे विचार एक दुसऱ्याला अवगत होतात आणि त्याच्यातून माणसाला लिहिण्याची कला हे अवगत होत जाते. आपण कसं लिहिलं पाहिजे, या माणसाने कसं लिहिलं, आपण कसं लिहिलं पाहिजे, असं ते अवगत होत जात असते. आणि म्हणून 10 व 11 नोव्हेंबर 1979 ला भद्रावती येथे डॉक्टर विनायक तुमराम यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या पुढाकाराने आदिवासी साहित्य संमेलन, हे पहिलं आदिवासी साहित्य संमेलन भद्रावती येथे घेण्यात आलं. भद्रावतीमध्ये साहित्य संमेलन सुरुवात झालं आणि मग त्याच्यानंतर
अनेकांना वाटलं की ही अत्यंत आवश्यक अशी बाब आहे, कारण याच्यामधनच लिहिण्याची कला येते, वाचण्याची कला येते, आणि वाचणं लिहिणं हे सुद्धा आदिवासींच्या किंवा कोणत्याही माणसांच्या प्रगती करता आवश्यक असते. आणि म्हणून मग हे साहित्य संमेलनाची चळवळ हे 1979 पासून सुरू झाली. त्याच्यानंतर दुसरं साहित्य संमेलन 23 व 24 मे 1982 ला वणी येथे नेताजी राजगडकर, मारुती कुडमेते, प्रभू राजगडकर, राजाभाऊ राजगडकर या सगळ्यांच्या सहयोगाने आपलं दुसरं संमेलन हे वणीमध्ये अखिल भारतीय साहित्य आदिवासी साहित्य संमेलन घेण्यात आलं. त्याचे अध्यक्ष रावसाहेब कसबे होते आणि रावसाहेब कसबेंनी अत्यंत सुंदर विचार त्या आदिवासी साहित्य संमेलनामध्ये मांडले. आणि त्याच्यानंतर 6 व 7 जून 1987 ला हे तिसरं आदिवासी साहित्य संमेलन झालं. ते झालं किनवटला. आमचे कुडसंगे चांगले कार्यकर्ते त्या ठिकाणी होते, रामदास कुडसंगे यांच्या नेतृत्वामध्ये इथं ते संमेलन झालं. आणि त्या संमेलनाचे अध्यक्ष दिवंगत डॉक्टर गोविंद गारे हे त्या संमेलनाचे अध्यक्ष होते. आणि त्या संमेलनामध्ये अनेक विषयावरती चर्चा झाल्या त्या ठिकाणी, आणि तिथून त्या संमेलनाची दिशा हळूहळू बदलत गेलेली आहे मित्र. त्याच्यानंतर चौथं आदिवासी साहित्य संमेलन हे 27, 28, 29 जानेवारी 1989 ला हे संमेलन झालं नंदुरबार. नंदुरबार तेव्हा जिल्हा व्हायचा होता, तो धुळे जिल्ह्यामध्ये होता. त्या नंदुरबारमध्ये संमेलन झालं आणि त्या संमेलनाचे अध्यक्ष होते भटक्या विमुक्तांचे नेते आणि चांगले लेखक, ज्यांचं उचल्या ही कादंबरी फार गाजली, ते लक्ष्मण माने हे त्या संमेलनाचे अध्यक्ष होते. आणि त्याने सुद्धा आदिवासींच्या एकूणच जीवनावरती फार उत्तम असं भाष्य त्या संमेलनामध्ये केलं होतं. त्याच्यानंतर 5वं आदिवासी साहित्य संमेलन 23, 24, 25 डिसेंबर 1990 ला पालघर या ठिकाणी झालं. आणि ते पालघर तेव्हा ठाणे जिल्ह्यामध्ये होतं. आता पालघर स्वतंत्र जिल्हा झाला, पण तेव्हा पालघर हा त्याचा तालुका होता. आणि त्या तालुक्यामध्ये या 3 दिवसीय संमेलन झालं. त्या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ आदिवासी साहित्यिक वाहरू दादा सोनवणे हे त्या संमेलनाचे अध्यक्ष होते. आणि त्याने सुद्धा आदिवासी दुःखांचे संदर्भ फार वेगवेगळे आहेत अशा आशयानं आपला मुद्दा त्या ठिकाणी मांडला. त्याच्यानंतर 6वे आदिवासी साहित्य संमेलन 4 व 5 डिसेंबर 1994 ला नाशिक येथे झालं. आज या नाशिकच्या संमेलनामध्ये पहिल्या नाशिकला 2 संमेलन झाली, पण जे पहिलं संमेलन झालं 6वं नाशिकला, त्याचे अध्यक्ष होते ज्यांचं उलगुलान हे काव्यसंग्रह त्या काळामध्ये खूप गाजलं, ते भुजंग मेश्राम त्या संमेलनाचे अध्यक्ष होते. हे उत्तम कवी होते, उत्तम विचारक होते. आणि त्यांचा फॉरेन साहित्य किंवा निग्रोंचं साहित्य याच्यावर त्यांचा छान अभ्यास होता. त्याने तिथे फार सुंदर पद्धतीनं आपली भूमिका मांडलेली आहे. त्याच्यानंतर 7वे आदिवासी साहित्य संमेलन 23 व 24 डिसेंबर 2006 हे अमरावती येथे ज्ञानेश्वर रंगमंदिरामध्ये 7वे आदिवासी साहित्य संमेलन त्या ठिकाणी झाले. आणि त्याचे अध्यक्ष डॉक्टर विनायक तुमराम होते. ज्या तुमरामांनी पहिलं आदिवासी साहित्य संमेलनाला सुरुवात केली, ते डॉक्टर विनायक तुमराम हे 7व्या आदिवासी साहित्य संमेलनाचे अमरावती येथे अध्यक्ष होते. आणि त्यांनी फार मूलभूत विचार त्या साहित्य संमेलनामध्ये मांडले होते. 8वं साहित्य संमेलन पुन्हा एकदा नाशिकला भरलं आणि ते 21-22 फेब्रुवारी 2009 या रोजी नाशिकला 8वं साहित्य संमेलन झालं. आणि त्याचे अध्यक्ष होते रांची विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉक्टर रामदयाल मुंडा. त्यांनी इतके सुंदर बदलतं जे जग आहे, हे ग्लोबलायझेशन आहे आणि या सगळं खाजगीकरण आहे, या संदर्भामध्ये आदिवासी या जमान्यामध्ये कुठं राहील, या दुनियेमध्ये आदिवासी कसा जगणार आहे पुढे, या संदर्भात त्यांनी भाष्य केलं होतं. अतिशय सुंदरपणे त्याने ते भाष्य केलं. त्याच्यानंतर मित्रो 9वं जे आदिवासी साहित्य संमेलन आहे, हे संमेलन आपण
नागपूर येथे घेतलं होतं आणि नागपुरामध्ये त्या संमेलनाच्या अध्यक्ष होत्या गोंडी साहित्याच्या अभ्यासिका आणि अतिशय उत्तम आदिवासी कवयित्री उषा किरण आत्राम. उषा किरण आत्रामांनी त्या आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये एकूणच गोंडवानाचा इतिहास, आदिवासींचा इतिहास आणि एकूण या इतिहासाला इथल्या तथाकथित इतिहासकारांनी कसं दाबून ठेवलं याचा उहापोहा त्या ठिकाणी आपल्या आत्राम उषा किरण आत्राम यांनी केला होता. त्याच्यानंतर 25 आणि 26 एप्रिल 2015 या 15ला 10वं आदिवासी साहित्य संमेलन झालं आणि याच्या अध्यक्षा होत्या डॉक्टर माहेश्वरी गावित नांदेडला. त्यांनी त्या संमेलनामध्ये एकूणच आदिवासींच्या मौखिक साहित्य, आदिवासींचं पारंपरिक साहित्य, सांस्कृतिक इतिहास या अंगाने त्यांनी आपलं भाषण त्या ठिकाणी केलं आणि आदिवासी साहित्याला त्यांनी अतिशय समृद्ध करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. आता खरं म्हणजे 79 ते 2015 एवढ्या मोठ्या दीर्घ कालावधीमध्ये केवळ 10 संमेलन झाली. जर दरवर्षी एक संमेलन असं आपण पकडलं असतं तर जवळजवळ 30-35 संमेलन आतापर्यंत झाली असती. परंतु त्याला निधीचा अभाव असल्यामुळे आपल्याकडे निधी अपुरा होतो, निधी जमा होत नाही, त्याला निधी भरपूर लागतो आणि म्हणून कदाचित आपली संमेलन दरवर्षी होत नाही. आणि म्हणून यावर्षी मला असं वाटलं की आपल्या जिल्ह्यातला आदिवासी मंत्री नामदार अशोकजी उईके हे आदिवासी मंत्री झाले आणि म्हणून मी त्या दिवशी 3 दिवसापूर्वी त्यांच्याशी चर्चा केल्या. त्यांना सांगितलं की या पद्धतीनं आदिवासींची चळवळ, हे साहित्य चळवळ ही पुढे चालली पाहिजे. त्याकरता परमनंट म्हणजे स्थायी स्वरूपामध्ये काही निधींची व्यवस्था आपल्याला करता येते का? कारण त्यासाठी केवळ महाराष्ट्रातले नामवंत साहित्य घेऊन आदिवासी साहित्य व संस्कृती मंडळ महाराष्ट्र याची स्थापना केली आणि त्या मंडळाद्वारा हे सगळे साहित्य संमेलन आपण आयोजित करत असतो. अखिल भारतीय लेवलला आपण भारतातल्या विविध कानाकोपऱ्यातले आदिवासी साहित्यिक त्या ठिकाणी बोलावतो आणि त्या ठिकाणी त्या प्रांताची अभिव्यक्ती कोणकोणत्या पद्धतीनं आहे, तिथलं सुख दुःख कसे आहेत, तिथले आदिवासी कसे जगतायत, तिथली सांस्कृतिक परंपरा काय आहे या संदर्भामध्ये इतर प्रांतांना सुद्धा त्यांच्या मार्फत माहिती होत असते. आणि म्हणून साहित्य संमेलनामधनं माणसांना एक जगण्याची ऊर्जा, नवीन दिशा, लिहिण्याची, वाचण्याची, बोलण्याची, पाहण्याची सगळ्यांकडे ही दृष्टी त्यातून मिळत असते. त्यातून समाज असा विकसित होत असतो आणि म्हणून मी हा विचार त्यांच्या पुढे मांडला. पण मला असं वाटते की ते मला असं म्हणाले की मी TRTIच्या आयुक्त भारूड साहेब यांना विचारतो, त्यांच्याशी चर्चा करतो आणि मग आपण त्या बाबतीमध्ये ठरवू. आता मी अलीकडे बघतोय की व्हॉट्सअपवरती त्यांच्या TRTIच्या ऑफिसमधनं माझ्या व्हॉट्सअपवरती एक मेसेज आला की ते 1 दिवसाचं काहीतरी आदिवासी साहित्य संमेलन घेऊ अशा पद्धतीने त्यांनी ते व्हॉट्सअपवर टाकलेलं आहे. पण हे अयोग्य आहे, हे चुकीचं आहे. खरं म्हणजे याच्यातून आदिवासी चळवळ, साहित्य चळवळ उभी राहत नाही. आदिवासी साहित्य चळवळ हे निपक्ष आणि अराजकीय, ही संमेलन हे राजकीय होता कामा नये, हे संमेलन कोणत्याही पक्षीय होता कामा नये, हे संमेलन पक्ष निरपेक्ष झालं पाहिजे, राजकीय सुद्धा निरपेक्ष झालं पाहिजे. त्यामुळे खऱ्या अर्थानं खऱ्या आदिवासींची भावना त्यात व्यक्त होणार आहे. मित्रो, या दृष्टिकोनातून आपल्याला आता विचार करायचा आहे. लवकरच आम्ही भारूड साहेबांची चर्चा करू, मंत्री महोदयाशी चर्चा करू आणि जर त्यांचा होकार असेल तर आपलं 11वं आदिवासी साहित्य संमेलन, कारण यवतमाळला अजूनही अखिल भारतीय आदिवासी साहित्य संमेलन झालं नाही, तर ते यवतमाळमध्ये घेण्याचा आपला मानस आहे. या दृष्टिकोनातून आपण चर्चा करूया आणि त्यांच्यासोबत याला अंतिम रूप देऊ असं मला या निमित्तानं आपल्याला सांगावंसं वाटते.